नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव प्रचंड चर्चेत आहे आणि ते नाव म्हणजे सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार विशालदादा पाटील. सांगलीच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एक मोठी चर्चा रंगली आहे. ती म्हणजे खासदार विशाल पाटील भाजपमध्ये जाणार का? कारण अलीकडच्या काही कार्यक्रमांमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी थेट व्यासपीठावरून विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आहे. ही ऑफर साधी नाही, तर ती खुली राजकीय ऑफर आहे. म्हणजेच आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की सांगलीचे अपक्ष खासदार आणि काँग्रेस निष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे विशालदादा पाटील ते खरंच भाजपमध्ये जाणार का, की ते आपली मुळं विचारधारा आणि काँग्रेसशी असलेली निष्ठा कायम ठेवणार? मित्रांनो, हा प्रश्न फक्त सांगलीपुरता मर्यादित नाही, तर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणावर होऊ शकतो. कारण सांगली जिल्हा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या प्रभावशाली जिल्हा राहिला आहे आणि त्या जिल्ह्यातून निवडून आलेले खासदार जर पक्ष बदलण्याचा निर्णय घेतात तर त्याचा परिणाम थेट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर होऊ शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत विशाल पाटील यांचा राजकीय प्रवास काय आहे, भाजप त्यांना आपल्या पक्षात का घेऊ इच्छित आहे. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. संजय काका पाटील यांचं भवितव्य काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशाल पाटील यांचा पुढचा राजकीय निर्णय काय असू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सांगलीच्या राजकारणात पाटील घराण्याचं नाव काही नवीन नाही. विशाल पाटील हे एका मोठ्या आणि प्रभावशाली राजकीय घराण्यातून आलेले आहेत. त्यांचे आजोबा म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सांगलीचे वाघ म्हणून ओळखले जाणारे वसंतदादा पाटील. वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ठसा उमटवला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आजही सांगली जिल्ह्यात वसंतदादांचे नाव घेतले की लोकांच्या मनात एक वेगळा आदर दिसून येतो आणि त्या मोठ्या राजकीय वारशाचे वारसदार म्हणजेच विशाल पाटील. फक्त इतकंच नाही, विशाल पाटील यांचे वडील प्रकाश बापू पाटील हे देखील 5 वेळा खासदार राहिलेले आहेत. म्हणजेच पाटील कुटुंबाचा राजकारणात मोठा अनुभव आहे. पण मित्रांनो, राजकीय वारसा असला तरी प्रत्येक नेत्याला स्वतःचा संघर्ष करावाच लागतो आणि विशाल पाटील यांचा प्रवास देखील तसाच संघर्षमय राहिला आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून सांगलीच्या राजकारणात मोठा बदल झाला. त्याआधी अनेक वर्षे सांगली ही काँग्रेसचा पाया मानला जायचा. पण 2014मध्ये देशात मोदी लाट आली आणि त्या लाटेमध्ये भाजपचे उमेदवार संजय काका पाटील सांगलीतून विजयी झाले. त्यावेळी काँग्रेसचा गड पहिल्यांदाच डळमळीत झाला. त्यानंतर 2019च्या लोकसभेत पुन्हा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत देखील संजय काका पाटील यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. म्हणजे सलग 2 वेळा भाजपने सांगलीची जागा जिंकली. त्यामुळे सांगलीचा राजकीय समतोल पूर्णपणे बदलला. याच काळात विशाल पाटील यांनी देखील आपलं राजकीय नशीब आजमावायचा प्रयत्न केला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली. पण त्यावेळी त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही, पराभव झाला. पण त्या पराभवानंतरही विशाल पाटील यांनी राजकारण सोडलं नाही. उलट त्यांनी अधिक जोमाने काम सुरू केलं. 2019 नंतरच्या काळात विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यात प्रचंड जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली. गावोगावी भेटी दिल्या, कार्यकर्त्यांशी संवाद साधला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग. यामुळे हळूहळू सांगली जिल्ह्यात त्यांची लोकप्रियता वाढू लागली. त्यांना खात्री होती की पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळेल. पण राजकारणात कधीकधी समीकरण अचानक बदलतात आणि अगदी तसंच 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीची जागा वाटपामध्ये सांगलीची जागा काँग्रेसला न देता ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात आली आणि त्या जागेवरून चंद्रहार पाटील
पैलवान यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. हा निर्णय सांगली काँग्रेससाठी मोठा धक्का होता, कारण स्थानिक पातळीवर काँग्रेसची ताकद मोठी होती आणि अनेक कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या उमेदवारीची अपेक्षा करत होते. काँग्रेसमधील प्रमुख नेते आमदार विश्वजित कदम यांनी देखील विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी दिल्लीपर्यंत जोर लावला होता. कदम आणि विशाल पाटील यांचे संबंध अतिशय जवळचे आहेत. कदम यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळायला हवी, पण वरिष्ठ पातळीवर निर्णय बदलला गेला नाही आणि त्यानंतर सांगलीच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आला. विशाल पाटील यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. ते अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. हा निर्णय धाडसी होता, कारण समोर होते दोन मोठे उमेदवार, भाजप विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील. म्हणजेच सांगलीमध्ये तिरंगी लढत निर्माण झाली होती. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं आणि पुढे जे घडलं ते सांगलीच्या राजकारणातील एक ऐतिहासिक घटना ठरली. मित्रांनो, 2024ची लोकसभा निवडणूक सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत ऐतिहासिक ठरली, कारण या निवडणुकीमध्ये सांगलीत अशी लढत झाली जी संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात राहिली. एका बाजूला भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील होते. त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये सलग 2 वेळा विजय मिळवलेला होता, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप मोठा होता. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील मैदानात उतरले होते आणि तिसऱ्या बाजूला होते अपक्ष उमेदवार विशाल पाटील. ही लढत तिरंगी झाली होती. सुरुवातीला अनेक राजकीय तज्ज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला होता की अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या विशाल पाटील यांचा विजय मिळवणे कठीण जाईल, कारण अपेक्ष उमेदवारांकडे मोठा पक्ष संघटनात्मक आधार नसतो, प्रचारासाठी लागणारे संसाधन मर्यादित असतात आणि निवडणुकीतील अनेक गणितं वेगळी देखील होऊ शकतात. पण विशाल पाटील यांनी हा सर्व अंदाज चुकीचा ठरवला. निवडणूक प्रचाराच्या काळात त्यांनी सांगली जिल्ह्यात प्रचंड जनसंपर्क केला. गावोगावी सभा घेतल्या, पदयात्रा, कार्यकर्त्यांच्या बैठकी आणि शेतकऱ्यांशी संवाद. यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. विशेष म्हणजे अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नेते अप्रत्यक्षपणे त्यांच्यासोबत उभे राहिले. सांगली जिल्ह्यातील अनेक मतदारांना असं वाटत होतं की काँग्रेसकडून जर कोणाला उमेदवारी मिळायला हवी होती तर ती विशाल पाटील यांनाच मिळायला हवी होती. ही भावना जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात दिसून आली आणि अखेर निकालाचा दिवस आला. मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीपासूनच विशाल पाटील आघाडीवर होते. हळूहळू त्यांची लीड वाढत गेली आणि शेवटी त्यांनी तब्बल 77,000 पेक्षा जास्त मतं मिळवून विजय मिळवला. हा विजय फक्त एका उमेदवाराचा नव्हता, हा विजय होता सांगलीतील जनतेच्या भावनांचा. हा विजय होता अपक्ष उमेदवारांनी 2 मोठ्या पक्षांना दिलेल्या आव्हानाचा. या निकालामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पुन्हा सांगलीकडे वळले. निवडून आल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. म्हणजेच ते औपचारिकरित्या पक्ष असले तरी राजकीयदृष्ट्या ते काँग्रेसचे सहयोगी खासदार झाले. त्यामुळे केंद्रातील विरोधी पक्षाच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. पण दुसऱ्या बाजूला भाजपने देखील त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली, कारण सांगलीमध्ये इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणारा नेता भाजपसाठी देखील महत्त्वाचा ठरू शकतो. मित्रांनो, विशाल पाटील यांच्या विजयामुळे सांगलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. भाजपसाठी हा पराभव धक्कादायक होता, कारण सलग 2 वेळा जिंकलेली जागा अचानक त्यांच्या हातातून निसटली होती. यामुळे भाजपच्या राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाने सांगलीच्या राजकारणाचा पुन्हा विचार करण्यास सुरुवात केली आणि याच पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली. अलीकडे जत तालुक्यातील झालेल्या एका कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट व्यासपीठावरून विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांनी आपल्या भाषणात असं म्हटलं की विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हायचं असेल तर भाजप हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यांनी विशाल पाटील यांच्या कौटुंबिक नातेसंबंधाचा देखील उल्लेख केला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. त्यामुळे ही ऑफर केवळ एक राजकीय टिप्पणी नसून एक गंभीर प्रस्ताव असल्याची चर्चा सुरू झाली. फक्त विखे पाटीलच नाही तर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील काही महिन्यापूर्वी 2 वेळा विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे की भाजपला विशाल पाटील इतके का हवे आहेत. याचं उत्तर सांगलीच्या भविष्यातील राजकारणात दडलं आहे. कारण 2029च्या लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं तर सध्या भाजपकडे सांगलीसाठी मजबूत उमेदवार नाही. संजय काका पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याच्या चर्चा आहेत. पण भाजप नेतृत्व त्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी फारसं उत्सुक नसल्याचं सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीत भाजपला सांगलीमध्ये एक मजबूत चेहरा हवा आहे आणि विशाल पाटील यांच्यापेक्षा मोठा पर्याय सध्या भाजपला दिसत नाही. कारण ते तरुण आहेत, लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या मागे वसंतदादा पाटील यांचा राजकीय वारसा आहे. जर विशाल पाटील भाजपमध्ये आले तर सांगलीमध्ये भाजपचा गड पुन्हा मजबूत होऊ शकतो असा पक्षाचा अंदाज आहे. पण दुसऱ्या बाजूला हा निर्णय विशाल पाटील यांच्यासाठी इतका सोपा नाही. कारण ते सध्या काँग्रेसचे सहयोगी खासदार आहेत. सांगली जिल्ह्यात काँग्रेसची पारंपरिक ताकद अजूनही मजबूत आहे. त्यातच आमदार विश्वजित कदम यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांना साथ दिली आहे. म्हणूनच विशाल पाटील भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतात की नाही हे पूर्णपणे त्यांच्या राजकीय रणनीतीवर अवलंबून आहे. राजकारणात कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू हे काळानुसार बदलत असतं. पण शेवटी जनतेचा कौल आणि जनतेचा विश्वास हेच सर्वात महत्त्वाचे असतात. आज सांगली जिल्ह्यात विशाल पाटील यांच्या मागे मोठे जनशक्ती उभी आहे. हीच त्यांच्या सर्वात मोठी ताकद आहे आणि हीच ताकद भाजप आपल्या बाजूला वळवू इच्छित आहे. पण विशाल पाटील यांचा अंतिम निर्णय काय असेल हे येणारा काळच सांगेल. तोपर्यंत सांगलीकरांच्या राजकारणात ही चर्चा कायम राहणार आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? तुमच्या मते सांगलीचे खासदार विशाल पाटील भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करतील का, की ते काँग्रेसची असलेली आपली निष्ठा कायम ठेवतील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडींचे विश्लेषण पाहण्यासाठी लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.